रामकृष्णारी जगतवंदनी जगत तुकोबरायांचा यावर्षी पालखी सोहळ्यामधील एक विशेष लोकांचं आकर्षण, लोकांसाठी एक वेगळं आकर्षण आहे आणि ते आकर्षण म्हणजे जगद्गुरू तुकोबरायांचा चांदीचा रथ। हा चांदीचा रथ बनत असताना मित्रांनो साधारण 6 ते 7 महिन्यामध्ये संत तुकाराम महाराज संस्थान सर्व कमिटीने हे काम हाती घेतलं आणि वारकऱ्यांचा एवढा उदंड प्रतिसाद पाहता हा रथ 250 किलो चांदी, त्याचप्रमाणे शिसम लाकूड हा रथ राजस्थानमध्ये माउंट आबू या ठिकाणी बनवला गेला। या शिसममध्ये जे आतलं लाकूड आहे शिसममध्ये बनवलं गेलं आहे, त्याचं कार्विन हे सगळे रमेश मिस्त्री म्हणून त्यांनी केलेलं आहे। आणि आता जे सोन्या चांदीचं त्याच्यावरती जे मैरप केली जाते साधारण पूर्वीचा रथ आहे तसा आम्ही अजूनपर्यंत ठेवलेला आहे, त्याची कुठली चांदी काढलेली नाही, त्याची कुठली डागडुजी केलेली नाही, तो आहे तसा चांदीचा रथ आजही संत तुकाराम महाराज संस्थानमध्ये उभा आहे। आणि नवीन बनवायचं आयोजन असं आहे की ज्या वेळेला तुकोबराया पंढरीला जातात त्यावेळेला तुकोबरायांचं वैभव काय आहे, तुकोबराया किती श्रेष्ठ आहेत हे देवांनाही जे आवडले, जे देवांचाही देव करी भक्ताची चाकरी याप्रमाणे तुम्हाला हा आनंद सोहळ्यामध्ये हा रथ पाहायला मिळेल। रथ साधारण 1200 ते 1400 किलोने कमी झालेला आहे आणि पूर्वीचा रथ जो थोडा जड होता, जे बैल नंदी आपले आपण जे म्हणतो नंदी महादेवाची त्याला ओढण्यासाठी झोपले जातात, तर बैलजोडी संत तुकाराम महाराज संस्थांनी स्वतः खरेदी केलेली आहे। आणि हेच बैल देहू ते पंढरपूर आणि पंढरपूर ते देहू हा रथ ओढणार आहेत। बैल यासाठी सज्ज आहेत, बैलांचं पण दररोजचं नियोजन चालू आहे। बैल आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी केलेली आहेत आणि बैलजोडी अद्ययावतपणे संत तुकाराम महाराज संस्थांमध्ये तयार आहे। आज साधारण 1200 ते 1400 किलोनी वजन कमी झाल्यामुळं 2 बैलजोडी देहू ते पंढरपूर आणि पंढरपूर ते देहू हा रथ ओढणार आहेत। त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज संस्थांनी यावर्षी वजन कमी असावं जेणेकरून बैलांना ओढण्यात हलका जावा, त्यामध्ये CCTVची व्यवस्था केलेली आहे। साधारण 250 किलो चांदी, 10 तोळे सोनं अशा पद्धतीचा हा रथ आज साधारण 7 कोटीच्या आसपासची किंमत होणार आहे अंदाजे। त्याप्रमाणे भाविकांच्या उदंड प्रतिसादाने हा रथ आज तीर्थक्षेत्र देहूमध्ये तयार होतोय आणि परवा तो देहूमधून प्रस्थान करेल, पंढरीच्या दिशेने निघेल, लाखोंच्या नजरा त्यावरती राहतील आणि सर्वांना विनंती करेल की बाबांनो याची देही याच डोळा तुम्हाला पाहायचा असेल सोहळा तर यावर्षी सोहळ्यामध्ये आवर्जून तुम्ही सहभागी व्हा। साधारण 341 वर्ष जगतवंदनी जगत तुकोबरायांच्या पालखी सोहळ्याला झालेला आहे आणि आज 341 वर्षानंतर तुम्हाला हा सोहळा आनंदामध्ये पाहता येईल। तर आपण सर्वांना विनंती करेन, सर्व भाविकांना मित्रांना माझ्या बंधूंना विनंती करेन की मित्रांनो माझ्या भगिनींनो तुम्ही सर्वजण या सोहळा पाहायला आवर्जून या। TV वरती तुम्ही पाहू शकता, YouTube चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता, आमचे मित्र राजेशजी माने यांच्या माध्यमातून हा सर्व प्रोग्राम तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। परंतु तुम्ही स्वतः जर या सोहळ्यात सहभागी झाले तर आपल्याला एक काहीतरी आनंदाची पर्वणी या डोळ्यांनी पाहणं, ऐकणं आणि सुनवणं फरक असतो, त्याप्रमाणे आज तुम्ही प्रत्यक्षात पाहण्यासाठी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा, जीवनाचा आनंद घ्या, आनंदाचे दोही आनंद तरंग। रामकृष्ण हरी।